नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट पाहणार आहोत आपण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली माहिती दिलेली आहे. योजना किती दिवस चालणार आहे त्या संदर्भातली माहिती आहे. तसेच महिलांसाठी मोठे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेसह महिलांना आणखीन खूप काही गोष्टी मिळणार आहेत. त्यासाठी देखील त्यांनी जी घोषणा केलेली आहे, जी माहिती दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. या योजनेमध्ये होणारे वेळोवेळचे बदल, या योजनेसंदर्भातली जी काही माहिती शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल ती तुम्हाला लगेच चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे. त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची अपडेट मिस होणार नाही. चला सबस्क्राईब करा. सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना नेमकी किती दिवस चालणार आहे आणि लाडकी बहीण योजनेसह आणखीन कोणकोणत्या घोषणा केलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना नेमकी 5 वर्ष चालणार का, किती दिवस चालणार, या संदर्भातली माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. आता पाहूया ते नेमकं काय म्हणालेले आहेत. फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे. ही योजना दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे. ही कायमस्वरूपी आहे आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा आहे. गॅस सिलेंडर 3 मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय. आणि त्यात का घेतला? संसाराला थोडा हातभार लागेल, संसाराची चिंता कमी होईल. परवाच आम्ही या योजनेचा देखील GR काढलाय. खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय. उमेद मार्टचं ऑनलाईन मार्केटही आपण उपलब्ध करतोय. 2.5 लाख सेल्फ हेल्प ग्रुपला आपण मदत करतोय. आणि म्हणून 22 कोटी रुपये सरकारने व्याज देखील भरलंय. आणि म्हणूनच आम्ही बोलत नाही, प्रत्यक्ष कृती करतो. आणि ती कृती या महिला सक्षमीकरणातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आपण पुढे नेतोय. निवडणुकीचे चुनावी जुमले आहेत, परंतु हा जुमला नाही. खऱ्या अर्थाने आपल्याला कायमस्वरूपी सर्व जातीपातीच्या महिलांना ही योजना लागू होणार आणि ती कायम सुरू राहणार, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे. बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये, अधिवेशनामध्ये तुम्ही ऐकलं असेल, अर्थमंत्री अजितदादांनी यावर आपलं भाषण दिलंय की ही योजना जी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही कायम सुरू राहणार. यामध्ये कुठेही शंका बाळगू नका, कारण हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे. हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, हा कष्टकऱ्याचा मुलगा आहे, हा तुमच्यातलाच आहे. आणि मला माहित आहे सर्वसामान्याचं कुटुंब चालवताना काय काय कसरत करावी लागते. त्यामुळे ही योजना या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत चालू राहणार, हा माझा वादा आहे, हा माझा शब्द आहे. तुम्हाला माहित आहे, एकदा शब्द दिला की शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे आहे. तुम्हाला मी शब्द देतो, या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी 45,000 कोटी रुपयाची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे. तर पहा, लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी असणार आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. आणि ही योजना 5 वर्षासाठी नाही, 2 महिन्यासाठी नाही, 3 महिन्यासाठी नाही किंवा रक्षाबंधनापुरती नाही, तर ही योजना असणार आहे कायमस्वरूपी अशी माहिती स्वतः शिंदे यांनी दिलेली आहे. बघू आता ही योजना किती दिवस चालते. तर या योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. धन्यवाद.